मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. राम राम. बघा, काही नेते बोलता बोलता आपलंच पितळ किंवा आपल्याच सहकार्याला एक्सपोज करून जात असतात. आता आपल्याला आज दोन अशा व्यक्तीविषयी बोलायचं आहे. एक व्यक्ती सध्याचा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचा सर्व म्हणा, कारण शरद पवारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे कामं जर कोणी करत असेल तर आपण रोहित पवाराकडे बघतो. ते रोहित पवार आणि महाविकास आघाडीमधील एकच तोफ ते म्हणजे संजय राऊत. या दोघांनी बोलता बोलता आपल्याच सहकार्याला आपल्याच पक्षाला एक्सपोज केलेला आहे. आपल्याला हेच आज या व्हिडिओतनं बघायचं आहे. आपल्याला व्हिडिओ हा करायचा नव्हता, पण मोह आवरला नाही. कारण हे लोक ज्यावेळेस आपापल्याला एक्सपोज करतात ते लोकांसमोर मांडणं यामध्ये खरंच एक वेगळाच आनंद असतो. बघा, राजकारण मित्रांनो हे दोन गोष्टीवरती होत असतं. एक विकास आणि विचारधारा, ह्या दोन मूळ मुद्द्यावरती राजकारण आणि पक्षाची बांधणी होत असते. आता ह्या दोन महाभागाने आपल्याच सोबतीची कशी खोलू मारली आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे व दाखवणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. बघा, प्रथमतः रोहित पवारांनी एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य असं आहे, आमचा संघर्ष हा एका विचारांच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे जर भाजपात जायची परिस्थिती निर्माण झाली तर आतापर्यंत आम्ही जे बोलत आलोय ते चुकीचे ठरेल. फक्त तडजोडीसाठी कुठला निर्णय घेतला गेला तर ते लोक कधीच स्वीकारणार नाहीत, असं रोहित पवारांचं हे वक्तव्य. ह्या वक्तव्याला मी 100पैकी 100% गुण देतो, किंवा मला हे वक्तव्याला मी ॲग्री आहे आणि ते वक्तव्य मला खरंच मान्य सुद्धा आहे. आता हे जे काही वक्तव्य आहे हे वक्तव्य 101% एक दुखती नस दाबून जातं, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे. आता रोहित पवारांच्या पक्षाची विचारधारा रोहित पवार आणि त्यांचा पक्ष सोडत नाहीत आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सोबत जाणार नाहीत, तसं त्यांचं वक्तव्य आहे. पण यांचा अर्ध्याहून जास्त मोठा पक्ष हा भाजपशीच आहे. असो, पण जे काही महत्त्वाचा विषय होता ते विचारधारा सोडलं की लोक फाट्यावरती मारतात किंवा लोक हे आपली जागा दाखवतात, हे तेवढंच खरं आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व, हिंदू धर्माविषयी जे चळवळ बाळासाहेबांनी उभा केली आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं हयातीमध्ये असताना की माझं हे दुकान बंद करायची वेळ आली तर मी ते दुकान बंद करेन, पण काँग्रेसच्या दावणीला माझा शिवसेना पक्ष बांधणार नाही. पण उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी तोच शिवसेना पक्ष त्या बाळासाहेबांचा ह्या काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधला. आणि ज्यावेळेस हे पूर्वी पक्ष स्थापन केल्यापासून ते पक्ष काँग्रेससोबत नेण्यापर्यंत जे बोलायचे ते सगळं खोटं होतं, ते जनतेची दिशाभूल करणारं होतं, ते लोकांना फसवण्यासारखं होतं. हे यातूनच सिद्ध होतं. कारण काँग्रेसची विचारधारा, शिवसेनेची विचारधारा, ह्या दोघाचा कुठंच ताळमेळ लागत नाही. हा ताळमेळ न लागणं हे सगळ्यात मोठं अपयशाचं कारण आहे, हे आता रोहित पवारांनी डायरेक्ट सांगितलेलं. हे रोहित पवारांचं असेल किंवा इकडं राष्ट्रवादीचं किंवा इकडं सेनेचं, पण कारण हे बरोबर आहे. कुठल्याही सामाजिक घटकांना, सामाजिक माध्यमांना, शासकीय यंत्रणांना दोष न देता चूक ही पूर्णपणे आपण काहीतरी पाठीमागे केलंय, आपण हे सगळं सोडून आपण विचार प्रवाहाच्या विरोधामध्ये गेलोत. आपला पक्ष ज्या विचारावरती थांबलाय, आपण तो विचार खुंटीला अडकवून, तो विचार मारून, तो विचार दाबून या ठिकाणी दुसरी विचारधारा स्वीकारली. त्यामुळं तुमच्यावरती विश्वास ना या लोकांनी ठेवला, ना विश्वास तुमच्यावरती या लोकांनी ठेवला. तुम्ही सध्या ना घरके ना घाटके अशी अवस्था या ठिकाणी शिवसेनेची झाली आहे आणि तीच अवस्था या ठिकाणी शरद पवारांची झाली, आपल्याला असं म्हणता येईल. हे झालं वक्तव्य रोहित पवारांचं.
आणि जे पुढलं वक्तव्य होतं राऊतांचं होतं. राऊतांना आता जोशामध्ये होश घालायची खूप सवय आहे. आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांविषयी पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आहे हे त्यांच्या कर्माची फळं आहे. आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्या दोघांच्या कर्माची फळं ही आहेत की त्यांना शरद पवाराकडे परत जावं लागतंय, त्यांना ही म्हणजे विनवण्या कराव्या लागतात, असं त्यांना बोलायचं होतं. यालाच म्हणतात दैव देते आणि कर्म नेते. देव द्यायला आला होता पण याला घ्यायची म्हणजे अक्कल नव्हती असं म्हणता येईल. 2014 पासून ते 2026 पर्यंत जे काही क्रेज आहे हे क्रेज अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे. लोकांनी धर्माला स्वीकारलं आणि लोकांनी विकासाला स्वीकारलं. सध्या इन्फ्रामॅन म्हणून लोक फक्त महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राबाहेर सुद्धा देवेंद्र फडणवीसांना लोक पाहतात इन्फ्रामॅन म्हणून. आणि जो काही धर्म, इथिक्स, पक्ष, विचारधारा, राष्ट्रीयत्व ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ऑटोमॅटिक डोळ्यासमोर एक चेहरा येतो आणि एक पक्ष येतो. एक पर्टिक्युलर पक्ष, एक पर्टिक्युलर चेहरा, ह्या सगळा बघितलं तर देखील भाजप हा ठिकाणी सरस दिसतो. पण सध्या जर शिवसेना उभाटा म्हणलं तर नाव हे घेतलं तर डोळ्यासमोर अनेक भूमिका येतात. कधी आमच्या रामाविषयी शिव्या घालणं, कधी हनुमान चालिसाविषयी बोलणं, कधी देवी धर्माचा अपमान करणं, कधी आम्हाला दहीहंडीला चिकन चालतं पण चिकन वाटणारे सुद्धा मी पाठीमागे न्यूज बघितली असेल. अहो कुठला हा धार्मिक, कुठला हिंदुत्ववादी दहीहंडीला चिकन वगैरे वाटेल किंवा अमुक अमुक देवाला आमच्याकडे माशाचं निवेद आहे असं कोण बोलेल का? हे सगळी यांची मती मारली गेली होती. या लोकांनी आपला खड्डा स्वतः खंदून ठेवला आहे, हे तेवढंच खरं आहे. आणि राऊत जे बोलले होते की कर्माचे फळं जर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भोगत असतील तर कर्माचे फळं राऊत म्हणा किंवा त्यांचा पक्ष भोगत नाही का? कारण सत्तेमधील एवढा तुफान आणि एवढा भयानक असा पक्ष होता जो पक्ष हिंदुत्वाच्या नावानं ओळखायचा. बाळासाहेबांचे विचार लोकांच्या मनामध्ये त्यामुळंच पोहोचले होते. शिवसेना म्हटलं की हिंदुत्व, शिवसेना म्हटलं की मराठी माणूस, मुंबई, महाराष्ट्र ह्या गोष्टी आठवायच्या. पण या सगळ्या पुसल्या गेल्या. विधानसभेतून यांना पाय उतार व्हावं लागलं. आता साधे आमदार सुद्धा त्यांचे पक्षप्रमुख नाहीत आणि संजय राऊतांना सुद्धा वारंवार शरद पवारांना आणि राहुल गांधींना खुश करावं लागतंय. हे कर्माचे फळं नाहीत का? हे आता मी कुणाचं खंडन वगैरे करत नाही की कुणाला कमी किंवा जास्त दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी मुळातच करत नाही. फक्त जी यांच्याची बयानबाजी आहे हे तुमच्या समोर ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न सुरुवातीला रोहित पवारांनी ते बोललं त्यावरती आपण बोललेलो आहे. त्यामध्ये आपल्या मनाचं आपण काहीच नाही बोललो. विचारधारा सोडली तर तुम्हाला कुत्रंही विचारत नाही, हे तेवढंच खरं आहे. आणि ज्या बाबतीनं पक्ष उभा केला आहे ती विचारधारा ठेवूनच आणि धरूनच पक्ष चालवावा लागतो. आता हे माझं यूट्यूब चॅनल आहे, यावरती मी राजकीय विश्लेषण करतो, बातम्या तुमच्याकडे मांडतो. जर यापुढे मी हे माझं काम न करता यात जर मी कॉमेडी घुसवलं तर कोणी बघणार आहे? कोणीच नाही बघणार. आणि जे माझी लोकप्रियता आहे ते राहणारही नाही. कारण लोकांना राजकुमार जगताप ऑफिशियल हे चॅनल पाहिलं तर हिंदुत्व आणि भाजप समर्थक, शिवसेना समर्थक, राष्ट्रीयत्व मानणारा हा व्यक्ती आहे. तो विचार मांडतो, हा दररोजचं सांगायचा प्रयत्न करतो. हे लोकांसोबत ती आपली अटॅचमेंट आहे, ती वैचारिक देवाणघेवाण आहे. हे एका ह्या विचारधारेपुरती आहे, ते कॉमेडीसाठी नाही. पण ह्या पक्षांनी ह्या विचारधारेची कॉमेडी केली आणि त्यांचं ह्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये हसू झालं. मित्रांनो, तुमचं एकूणच या सगळ्याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. रामकृष्ण हरी. नमस्कार. राम राम.